धाराशिवच्या भूममधील जयवंतनगर परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे। घरांमध्ये पाणी साचल्यामुळे मोठं नुकसान झालंय। घरात चिखलाचा खच सध्या पाहायला मिळतोय। भूम तालुक्यातील जयवंतनगर इथल्या नागरिकांनी साक्षात मृत्यू पाहिला। लोक जीव मुठीत घेऊन सध्या जगतायत अशी परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते। पाथरुड या गावातून वाहणारी नदी जयवंतनगर या गावातून रात्रीच्याला जयवंत या नदीकाठच्या काठी राहणाऱ्या लोकांच्या घरात घुसला आणि एकच कल्लोळ उडाला। जगायचं आणि पळायचं एवढंच या लोकांना लक्षात आलं आणि ते आपलं घर सोडून जसं आहे तसं सोडून पळाले। मी आता जयवंतनगर मधील नागरगोजे कुटुंबाच्या घरी आलोय। आपण पाहू शकतो की पाऊस कसा झाला असेल, आपण अंदाजही करू शकत नाही त्या पावसाचा। एवढा भयानक पाऊस या जयवंतनगर मध्ये झाला। काय नाव बाबा? दामोदर सोपान नागरगोजे। या नागरगोजे यांच्या घरामध्ये पाणी घुसलंय, दाखवा बाबा घर। चिखल इथपर्यंत पाणी 2 फूट पाणी होतं कमीत कमी घरामध्ये। या फरशीचं कॉलमचं घर आहे माझं। इकडे एक चिखलच चिखल आहे सगळा। सकाळी आल्यानंतर आम्ही बघतो तर पूर्ण घरात चिखल पाणी होतं। गायी बांधलेल्या होत्या खाली गोट्यात, इथं गायी बांधल्या होत्या वरती, त्याच्यातल्या 2 गायी गेल्या। पुन्हा लागणार इन्व्हर्टर, पुन्हा पिठाची चक्की, फ्रीज आणि ज्वारीचे 4-5 पोती, खुराकाचे 4-5-6 पोती, असं चिखल होऊन बसला सगळा तो। आणि तो आताच मी नदीमध्ये टाकलाय, समोर आहे बघायला पण इथं। आणि इकडं टीव्ही वगैरे होतं, हे सोफा आहे, इथं सोफा आहे, इथं टीव्ही वगैरे होता। पूर्ण चिखल झालेला आहे घरामध्ये आता सध्या। सगळं सामान पाणी कुठपर्यंत होतं घरात तुमच्या? पाण्याचं 2 फूट पाणी होतं घरामध्ये। या इथं आता 2 फूट पाणी होतं बघा। कडव्याची गंज आहे समोर, ती कडबा वाहून गेला। असं जे ठिबक आहे बघा, हे 20 बंडल होते असे ठिबक, ते एवढं सापडलेले फक्त। भरपूर घरातील जे काय भांडे चिखलामध्ये अडकले होते ना, ते स्वच्छता करण्याचं काम चालू आहे। अलीकडे तुम्ही बाबा, काय झालं मावशी? काय त्या रात्री असं काय घडलं? आम्हाला संध्याकाळी रात्रीच्याला अचानक अंधार पडल्यावर पाणी आलं। आम्हाला कुंकड जावं असं सुचलं नाही, पण आमचा जीव मुठीत घेऊन आम्ही शेजारच्या वस्तीवर पळून गेलो। आम्ही जनावर बघितले ना, आम्ही काय नाही, आमचा जीव बचवाय तिकडे वस्तीवर गेलोत आम्ही शेजारच्या। आमच्या गायी वाहून गेल्या, घरातलं धान्य वाहून गेलं, काही सकट राहिलं नाही आम्हाला। असं हाताला धरून बाहेर काढल्यासारखं झालं वरी बघडा। आणि मग आमचं इतकं वाटोळं झालं, जनावरला आता राहिलेल्या 2 जनावरला खायला चारा सकट राहिलेला नाही, आम्हाला खायला धान्य राहिलं नाही। आमची इतकी बिकट परिस्थिती झाली, आम्ही छोटं बाळ घेऊन रात्रीच्या लोकांच्या घरी गेलो तिकडं बाहेर। काय करणार शेतकरी? सगळ्याच्या शेतकऱ्याच्या जीवावर मजा। आणि शेतकऱ्याला जर तुम्ही असं टोळपीत असताल, याला अर्थ नाही। सरकार म्हणतंय निर्णय वेगवान गतिमान सरकार। अहो काय इथं कुणाचा यायचा पता नाही, काय बघायचाच पता नाही, तर काय करणार काल शेतकरी? ओमराजे आलते ना तिकडे फक्त। काय ओमराजाने केलं? येऊन बघून गेले नुसते। ऍक्च्युअल मदत नाही आणखीन कोणाची, शासनाची ऍक्च्युअल मदत आजपर्यंत पोहोचली नाही बघा। दुपारपर्यंत तरी रेशन द्यायला पाहिजे लोकांना, धान्य दुकानातून रेशन पोहोच करायला पाहिजे। कमीत कमी तेल वगैरे हे प्रायव्हेट लोकांनी दिलं, जे दानशूर लोक त्यांनी 1-1 किट दिलेलं आहे बघा। जे काय त्यांचे मित्र होते, नातलग होते, त्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी जरी हलवलं असलं तर त्याचा जीव त्यांच्या मूळ घराकडे लागलाय। आता निसर्गाकडे त्यांचं एकच मागणं आहे की देवा, पुन्हा ती रात्र आम्हाला पुन्हा दाखवू नको। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, जयवंतनगर, भूम।